नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के वासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मार्च व एप्रिल 2026च्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत, जे की येणाऱ्या MPSC परीक्षा असो किंवा पोलीस भरती असो, तलाठी भरती किंवा जिल्हा परिषद भरती असो, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आज आपण प्रश्न घेतलेले आहे. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला मिळाला? तर मित्रांनो, 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला मिळाला? तर मित्रांनो, आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, काव्य मदाने यांना 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळाला आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न दुसरा, भारताचे पहिले राज्य नवोन्मेष अभियान कोणत्या राज्यात सुरू झाले? तर मित्रांनो, भारताचे पहिले राज्य नवोन्मेष अभियान कोणत्या राज्यात सुरू झाले? तर मित्रांनो, त्रिपुरा या राज्यामध्ये भारताचे पहिले नवोन्मेष अभियान सुरू करण्यात आलेले आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, सूर्यकिरण लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात होता? तर मित्रांनो, सूर्यकिरण लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात होता? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, नेपाळ. कारण की जो काही लष्करी किरण भारत सराव होता तो भारत आणि नेपाळ या दोन देशामध्ये झाला होता. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न चौथा, 16वा वित्त आयोग कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, 16वा वित्त आयोग कोणत्या देशाशी संबंधित आहे? मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की 16वा वित्त आयोग आपला भारतामध्ये आताच हे झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी आपला 16वा वित्त आयोग हा जाहीर केलेला आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा, इकोसिस्टममध्ये चा अर्थ काय आहे? इकोसिस्टममध्ये चा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, अकाउंट ॲग्रिगेटर. इकोसिस्टममध्ये चा अर्थ असा होतो, ॲग्रेस्टर. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा, मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हमध्ये किती गुंतवणूक प्रस्ताव मिळाले? तर मित्रांनो, मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हमध्ये किती गुंतवणूक प्रस्ताव मिळाले? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर येईल. कारण की 10.5 लाख कोटी हे मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हमध्ये गुंतवणूक प्रस्ताव मिळालेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, मार्च 2026मध्ये भारताच्या GDP संबंधित कोणत्या आयोगामुळे झाली? तर मित्रांनो, मार्च 2026मध्ये भारताचा जो काही GDP आहे तो त्याची चर्चा कोणत्या आयोगामध्ये झालेली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. जे काही 16वा वित्त आयोगामध्ये भारताचा काही GDP या संबंधी चर्चा झालेली आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पुढचा 8वा, आदिवासी महिलांच्या वारसा हक्काचा पुनर्विचार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
तर मित्रांनो, आदिवासी ज्या काही महिला आहे त्यांचा वारसाचा हक्क पुनर्विचार व कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की समाज कल्याण हे जी काही आदिवासी महिलांच्या वारसा हक्काचा पुनर्विचार समाज कल्याण या क्षेत्राशी संबंध आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 9वा, सूर्यकिरण XVI सराव कुठे झाला आहे? तर मित्रांनो, जो काही सूर्यकिरणचा XVI जो काही 16वा सराव आहे मित्रांनो, तो कुठे झालेला आहे? तर मित्रांनो, सालझंडी या ठिकाणी जो काही सूर्यकिरण जो काही XVI 16वा सराव झालेला आहे तो नेपाळ या देशामध्ये सालझंडी या इथे झालेला आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, मार्च 2026मध्ये कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार चर्चेत होता? तर मित्रांनो, 2026मध्ये कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार जास्त चर्चेत होते? तर मित्रांनो, जल व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये आपण जो मार्च इंड असतो त्यामुळे जो काही जल व्यवस्थापन क्षेत्राशी जे काही पुरस्कार मिळवले जातात मित्रांनो, तो मार्चमध्ये दिले जातात, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 11वा, वैशाख महिना 2026 कधी सुरू झाला? तर मित्रांनो, जो काही वैशाख महिना आहे मित्रांनो 3 एप्रिलला आपला चालू झालेला आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 12वा, 2026मध्ये हनुमान जयंती कधी साजरी झाली? तर मित्रांनो, 2026मध्ये जी काही हनुमान जयंती आहे मित्रांनो 2 एप्रिल या दिवशी हनुमान जयंती साजरी झालेली आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13वा, बैसाखी आणि मेष संक्रांती कधी आहे? तर मित्रांनो, बैसाखी आणि मेघ संक्रांती कधी आहे? तर मित्रांनो, 14 एप्रिलला बैसाखी आणि मेष संक्रांती आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 14वा, अक्षय तृतीया 2026मध्ये कधी आहे? तर मित्रांनो, 2026मध्ये जे काय अक्षय तृतीया आहे ती 19 एप्रिलला या दिवशी आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 15वा, TCSचे Q4 निकाल कधी जाहीर होणार आहेत? तर मित्रांनो, TCSचे जे काही Q4 निकाल आहेत ते कधी जाहीर होणार आहे? तर मित्रांनो, 9 एप्रिल या दिवशी TCSचे Q4 हे निकाल जाहीर होणार आहेत, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 16वा, एप्रिल 2026मध्ये भारतीय शेअर बाजारावर कोणता परिणाम दिसतो? तर मित्रांनो, एप्रिलमध्ये जो काही भारतीय शेअर बाजार आहे तो आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. दबाव जो काही एप्रिल 2026मध्ये भारतीय शेअर बाजारात परिणाम दिसून येतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर. प्रश्न आपला 17वा, 4 एप्रिल 2026 रोजी मुंबईत कोणत्या रेल्वेवर ब्लॉक होता? तर मित्रांनो, जो काही 4 एप्रिलला जो काही मुंबईत कोणत्या रेल्वे ब्लॉक होता, कोणता रेल्वे ब्लॉक होता? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे, कारण की 4 एप्रिल 2026 रोजी मुंबईमध्ये जो काही मध्य रेल्वे आहे तो रेल्वे रोड आहे तो ब्लॉक होता, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 18वा, सेवार्थ सिद्धी योग कोणत्या दिवशी होता? तर मित्रांनो, सेवार्थ सिद्धी योग कोणत्या दिवशी होता? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य होतील, कारण की 4 एप्रिलला आपण जो काही सेवार्थ सिद्धी योग
या दिवशी होता, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 19 एप्रिल 2026 मध्ये कोणता महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे? एप्रिल 2026 मध्ये कोणता महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे? मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर येईल. कारण की वैशाख जो काही महिना आहे तो एप्रिलमध्ये असल्याकारणाने तो धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न 20 एप्रिल 2026 मध्ये कोणत्या कारणामुळे बाजारावर दबाव आहे? तर मित्रांनो, जे काही अमेरिका आणि इराणचं युद्ध जे काही चालू आहे ते युद्ध तणाव व ऊर्जा किंमती यामुळे एप्रिल 2026 मध्ये या कारणामुळे आपल्या बाजारावर दबाव असल्याचा दिसून येत आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण असेच व्हिडिओ घेऊन नक्कीच येण्याचा प्रयत्न करूया.